नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मान्सूनच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। मान्सून म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर पाऊस येतो। ज्यावेळेस आपल्या इकडे जून महिन्यामध्ये पाऊस स्टार्ट होतो, तर त्या संदर्भात आपण मान्सून हा शब्दप्रयोग सगळीकडे आपल्याला ऐकण्यास मिळतो किंवा पावसाळा ऋतू म्हटल्यानंतर मान्सून हा शब्द आपल्या इकडे प्रचलित झालेला आपल्याला पाहायला मिळतो। परंतु खऱ्या अर्थाने मान्सून हा जो काही शब्द आहे, तो मान्सून म्हणजे पावसाळा ऋतू असा नव्हे, तर मान्सूनचा अर्थ हा वेगळा आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मान्सूनचा जो अर्थ आहे, तर त्याच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। या ठिकाणी तुम्हाला मान्सूनचा अर्थ दिलेला आहे। मान्सूनचा जो अर्थ आहे किंवा मान्सून हा जो मूळचा शब्द आहे, तर तो अरेबी शब्दापासून किंवा अरेबी भाषेतील मौसम या शब्दापासून हा मान्सून शब्द आलेला आहे। अरेबी भाषेचा जो मूळचा शब्द आहे मौसम, तर या मौसमचा जो अर्थ आहे, तर त्याचा अर्थ असा होतो की ऋतू। ऋतूलाच अरेबी भाषेमध्ये मौसम म्हटलं जातं आणि याचाच अपभ्रंश होऊन नंतर याला मान्सून म्हटलं गेलेलं आहे। आता मान्सून, जसं मी याच्या सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की मान्सून म्हणजे फक्त पावसाळा ऋतू असा त्याचा अर्थ होत नाही, तर मान्सून म्हणजे ऋतूनुसार वाऱ्यांच्या दिशेमध्ये जो बदल होतो, तर त्याला आपण मान्सून किंवा त्यालाच मौसम किंवा त्यालाच ऋतू असं म्हटलं जातं। तर हा मान्सूनचा खरा अर्थ आहे किंवा ज्याला आपण मान्सून म्हणतो। ज्यावेळेस आपल्या इकडं आता खऱ्या अर्थाने जगाच्या पाठीवरती दोनच ऋतू ओळखले जातात, एक उन्हाळा आणि एक हिवाळा। 6 महिन्याचा उन्हाळा असतो आणि 6 महिन्याचा हिवाळा असतो। तर आपल्या इकडं जो खऱ्या अर्थाने पाऊस पडतो तो उन्हाळ्यामध्ये पडतो। म्हणजे उन्हाळ्या ऋतूमध्ये आपल्या इकडं भारतामध्ये किंवा उत्तर भारतामध्ये किंवा भारतीय उपखंडामध्ये जमिनीवरती जास्त तापमान असतं आणि त्याच्यामुळे त्या भागामध्ये लो प्रेशर क्रिएट होतं, कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो किंवा कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो। तर त्याच कालावधीमध्ये अरबी समुद्र किंवा बंगालचा उपसागर किंवा हिंदी महासागर असेल, तर या भागामध्ये जास्त दाबाचा पट्टा असतो किंवा जास्त दाबाचा प्रदेश निर्माण होतो। आणि वाऱ्याचा गुणधर्म असा आहे की जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहणं। तर त्यावेळेस हे वारे समुद्रामधून किंवा महासागरामधून, हिंदी महासागरामधून किंवा अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, इथून हे वारे भारताकडे वाहायला लागतात किंवा उत्तर भारताकडे वाहायला लागतात। आणि त्यामुळे हे वारे समुद्रावरून, महासागरावरून वाहत असताना आपल्यासोबत बाष्प घेतात आणि बाष्प घेऊन ते भारतामध्ये सर्वत्र पाऊस देतात। तर ही जी स्थिती आहे, ही स्थिती खऱ्या अर्थाने मार्चच्या नंतर उद्भवायला लागते, कारण आपल्या इकडं भारत देशामध्ये जो उन्हाळा ऋतू त्याची जी सुरुवात होते, तर ती मार्चच्या नंतर होते। आणि मार्चच्या नंतर खऱ्या अर्थाने उत्तर भारतामध्ये कमी दाबाचा प्रदेश आणि महासागरामध्ये जास्त दाबाचा प्रदेश निर्माण व्हायला लागतो आणि त्या दिशेने मग हे वारे वाहायला लागतात। तर उन्हाळ्यामध्ये वाऱ्यांची दिशा नैऋत्य ते ईशान्य असते आणि ज्यावेळेस आपल्या इकडं सप्टेंबरच्या नंतर हिवाळा ऋतू सुरू व्हायला लागतो, तर त्याच्यानंतर 6 महिने आपल्या इकडं वाऱ्यांची दिशा ही ईशान्य ते नैऋत्य असते। म्हणजे या उन्हाळा आणि हिवाळा या दोन ऋतूमध्ये वाऱ्यांच्या दिशेमध्ये बदल होत असतो आणि याला खऱ्या अर्थाने म्हणजे अरेबी भाषेमध्ये मौसम म्हटलं जातं। ऋतूनुसार वाऱ्यांच्या दिशेमध्ये बदल व्हायला लागतो आणि त्याला अरेबी भाषेमध्ये मौसम, त्याचाच अपभ्रंश ज्याला आपण मान्सून म्हणतो। तर हा खऱ्या अर्थाने मान्सूनचा अर्थ आहे। बऱ्याचदा मान्सून म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर पाऊस उभा राहतो किंवा मान्सून म्हटल्यानंतर आपल्याला वाटतं की जून ते सप्टेंबर हे 4 महिने मान्सूनचे आहेत, परंतु असं नाही आहे। मान्सून हा एक हवामानाचा प्रकार आहे आणि भारतामध्ये जो हवामान प्रकार आहे त्याला आपण मान्सून म्हणतो। इथं तुम्हाला स्लाईडवरती तुम्ही पाहू शकताय की इथं 2 नकाशे तुम्हाला दाखवलेले आहेत। या नकाशामध्ये एक समरचा नकाशा दाखवलेला आहे, एक विंटरचा नकाशा दाखवलेला आहे। समरच्या नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता की जिथं उन्हाळा ऋतू आहे, त्या उन्हाळ्यामध्ये वारे हिंदी महासागराकडून उत्तर भारताकडे वाहायला लागत आहेत। म्हणजे याचा अर्थ उन्हाळ्यामध्ये उत्तर भारतामध्ये कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो
कारण उन्हाळ्यामध्ये जमीन लवकर तापते. लवकर तापल्यामुळे हवा गरम होते आणि हवा गरम झाल्यामुळे त्या ठिकाणी कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो. पाण्याला थोडासा तापायला वेळ लागतो, त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाणी लवकर तापत नाही. जमिनीच्या तुलनेत पाणी थंड राहतं आणि त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्या इकडं म्हणजे मार्चच्या नंतर जवळपास जमीन तापण्यासाठी थोडासा वेळ घेते. मार्च, एप्रिल, मेपर्यंत जमीन चांगली तापलेली असते. त्याच्यामुळे जमिनीकडे कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो आणि समुद्रामध्ये, महासागरामध्ये जास्त दाबाचा प्रदेश निर्माण होतो. त्यामुळे इथं स्लाईडवरती तुम्ही पाहू शकता की उन्हाळ्यामध्ये महासागरामधून जमिनीकडे म्हणजेच अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराकडून हे वारे उत्तर भारताकडे वाहतात. आपल्या इकडे हे वारे साधारणतः मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये व्हायला सुरुवात करतात आणि भारतामध्ये 1 जूनला ते वारे केरळमध्ये एंट्री करतात. त्याच्यानंतर हळूहळू संपूर्ण भारत व्यापायला लागतात आणि हे वारे समुद्रावरून येत असल्यामुळे हे मोठ्या प्रमाणावर आपल्याबरोबर बाष्प घेऊन येतात आणि ज्या ज्या ठिकाणी भारतामध्ये हे वारे अडतात किंवा जिथं जिथं पर्वताला हे वारे अडवले जातात त्या ठिकाणी प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडायला लागतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इकडं जो पाऊस पडतो तो खऱ्या अर्थाने उन्हाळ्यामध्ये पडतो. आपल्या इकडे 4 महिन्यासाठी पाऊस पडतो, त्याच्यामुळे 4 महिन्यासाठी आपण त्याला पावसाळा ऋतू म्हणतो. त्याच्यानंतर सप्टेंबरपर्यंत आपल्या इकडं पाऊस पडायला लागतो आणि सप्टेंबरच्या नंतर हिवाळा ऋतूला सुरुवात होते आणि या कालावधीमध्ये ज्यावेळेस हिवाळा ऋतू स्टार्ट होतो त्यावेळेस दिवस लहान व्हायला लागतो, तापमानामध्ये घट व्हायला लागते आणि त्याच्यामुळे जमीन थंड पडायला लागते. त्याच्या तुलनेत उन्हाळ्यामध्ये तापलेलं जे पाणी आहे ते लवकर थंड होत नाही आणि त्यामुळे जमिनीवरती हिवाळ्यामध्ये जास्त दाबाचा प्रदेश निर्माण होतो. जमिनीच्या तुलनेत पाणी गरम राहतं, त्याच्यामुळे पाण्यावरती कमी दाबाचा प्रदेश असतो. त्यामुळे हिवाळ्यामध्ये जसं इथं तुम्ही पाहताय नकाशामध्ये विंटरचा जो काही नकाशा तुम्हाला दाखवलेला आहे त्या विंटरमध्ये जमिनीकडून पाण्याकडे म्हणजे जमिनीकडून समुद्राकडे, महासागराकडे वारे व्हायला लागतात आणि त्यावेळेस त्या भागामध्ये किंवा त्या परिसरामध्ये पाऊस पडत नाही किंवा भारतामध्ये या कालावधीमध्ये पाऊस पडत नाही. त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपल्या इकडं पाऊस पडत नाही किंवा या 6 महिन्यासाठी वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे व्हायला लागतात. तर या कालावधीमध्ये आपल्या इकडं पाऊस पडत नाही. तर हे जे 6 महिने आहेत म्हणजे उन्हाळ्याचे 6 महिने आणि हिवाळ्याचे 6 महिने, या 6 महिन्यामध्ये वाऱ्यांच्या दिशेमध्ये बदल होतो आणि त्यालाच अरेबी भाषेमध्ये मौसम म्हटलं जातं आणि त्याचाच अपभ्रंश होऊन ज्याला आपण मान्सून म्हणतो. जसं मी तुम्हाला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की मान्सून हा एक हवामानाचा प्रकार आहे. आता हवामानाचा प्रकार, हवामान म्हणजे काय की वातावरणाची दीर्घकालीन जी स्थिती आहे ज्याला आपण हवामान म्हणतो. आता वातावरणाची दीर्घकालीन स्थिती म्हणजे काय की वर्षानुवर्ष, हजारो वर्षापासून आपल्याला एक वातावरणामध्ये जो सिक्वेन्स पाहायला मिळतो ज्याला आपण हवामान म्हणतो किंवा जी वातावरणाची दीर्घकालीन स्थिती आहे. आता आपल्या इकडे सुद्धा भारतामध्ये वर्षानुवर्ष, हजारो वर्षापासून 3 ऋतूंचा सिक्वेन्स आपण नेहमी पाहतो. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा आणि तो वर्षानुवर्ष तसाच चालत आलेला आहे. तर ही वातावरणाची दीर्घकालीन स्थिती आहे आणि त्याच्यामुळे त्याला आपण मान्सून प्रकारचं हवामान म्हणतो. तसं विद्यार्थी मित्रांनो, जगाच्या पाठीवरती एकूण 12 हवामान प्रकार आहेत. त्याची यादी किंवा त्याची नावं तुम्हाला स्लाईडवरती दिसत आहेत. पहिला जो हवामान प्रकार आहे ज्याला इक्वेटोरियल रिजन किंवा विषुववृत्तीय प्रकारचं हवामान आपण म्हणतो. दुसरा जो हवामानाचा प्रकार आहे तो ट्रॉपिकल मान्सून किंवा ज्याला मराठीमध्ये उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचं हवामान आपण म्हणतो, जे आपल्या भारतीय उपखंडामध्ये आहे किंवा ज्याविषयी मी आत्तापर्यंत चर्चा करत होतो तो हवामान प्रकार म्हणजे ट्रॉपिकल मान्सून. तिसरा जो हवामान प्रकार आहे तो म्हणजे सॅवाना. सॅवाना जो उष्णकटिबंधामध्येच येतो. सॅवाना हा एक आफ्रिकेमधील गवताळ प्रदेशाचा भाग आहे. तशाच पद्धतीचं हवामान दक्षिण अमेरिकेमध्ये सुद्धा आहे, तर त्याला सॅवाना प्रकारचं हवामान म्हटलं जातं. चौथा आहे स्टेपी प्रकारचं हवामान. 5वा आहे हॉट डेझर्ट, वाळवंटीय प्रकारचं हवामान. 6वा आहे कॉन्टिनेंटल डेझर्ट म्हणजे खंडांतर्गत असणारं जे वाळवंट आहे तर त्या प्रकारचं हवामान. त्याच्यानंतर 7वा आहे मेडिटेरियन क्लायमॅट, ज्याला आपण भूमध्यसागरीय प्रकारचं हवामान म्हणतो. त्यानंतर 8वा आहे चायना टाईप क्लायमॅट. त्याच्यानंतर आहे 9वं ब्रिटिश टाईप क्लायमॅट. 10वा आहे लॉरेन्शियन टाईप क्लायमॅट. 11वा आहे तैगा आणि 12वा आहे टुंड्रा टाईप क्लायमॅट. तर असे एकूण जगाच्या पाठीवरती 12 हवामान प्रकार आहेत. तर त्याच्यापैकी आपल्या भारतीय उपखंडामध्ये
जो हवामान प्रकार आढळून येतो तर तो मान्सून प्रकारचं हवामान किंवा ज्याला आपण उष्णकटिबंधीय प्रकारचं किंवा उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचं हवामान ज्याला आपण म्हणतो, तर तो हवामान प्रकार आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या भारतीय उपखंडामध्ये आढळून येतो. त्याच्यामुळे मान्सून म्हणजे फक्त पाऊस किंवा पावसाळा असा त्याचा अर्थ होत नाही, तर मान्सून म्हणजे ऋतूनुसार वाऱ्यांच्या दिशेमध्ये जो बदल होतो, 6 महिन्यासाठी जो मान्सूनच्या डायरेक्शनमध्ये चेंजेस होतात, बदल होतात, तर त्याला आपण खऱ्या अर्थाने मान्सून म्हणतो. तर हा खरा मान्सूनचा अर्थ आहे.